गुजरातच्या गिरनार पर्वतावरील गोरक्षनाथ मंदिरात तोडफोड करीत मूर्तीची विटंबना, हिंदू संघटना आक्रमक. गुजरात राज्याच्या जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वतावर असलेल्या गोरक्षनाथ मंदिरात अज्ञात अधर्मी व्यक्तीने तोडफोड केली. यावेळी संगमरवरी मूर्तीचं शिर तोडण्यात आलंय. मंदिराच्या काचेच्या द्वारासह इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात हानी करण्यात आली. या घटनेवरून भाविकांमध्ये तीव्र संताप असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत धुळ्यात देखील गोरक्षनाथ भक्त आणि हिंदू संघटनांमधून संतापाच्या भावना उमटतात. गिरनार पर्वतावर असले गुरु गोरक्षनाथ मंदिरांची मोठ्या प्रमाणात विटंबना करण्यात आली. त्यामुळे साधू संतांसह हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्यात. याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शन करण्यात आले. यावेळी या मंदिराची तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर शासन करण्यात यावं, तसेच पुढील काळात अशा प्रकारे धार्मिक स्थळांची विटंबना होऊ नये यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. मी उमेश चौधरी, विश्व हिंदू परिषद धुळे महानगर मंत्री. आज या ठिकाणी 4 ऑक्टोबर शनिवारी रात्री जुनागड गुजरात येथे परम पवित्र गिरनार पर्वतावर गुरु गोरक्षनाथ मंदिराची जी काही तोडफोड आणि विध्वंस नराधमांनी आणि विधर्मींनी केला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी सकल नाथपंथीय संप्रदाय आणि हिंदू समाज, हिंदू संघटना या ठिकाणी एकवटले आहे. आणि शासनाला अशा नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे असा विध्वंस हिंदू समाज सहन करून घेणार नाही. यापुढे असं झालं तर हिंदू समाजाला रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, ही सूचना करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. श्री गुरुदेव दत्त. आज येथे नाथ भक्त एकत्रित येण्याचे कारण, गिरनार येथे जे गुरु गोरखनाथजी महाराज यांच्या मूर्तीची जी विटंबना झाली आहे, ही विटंबना किती दिवस असे अधर्मी करत राहणार आहे आणि किती दिवस हिंदू समाज हा झोपून राहणार आहे. हा जागृत व्हावा, हिंदू समाजाने एकत्रित यावं, एवढ्यासाठी हे समस्त बांधव येथे निवेदन द्यायला आले. आणि त्याचबरोबर ह्या मूर्तींच्या विटंबना थांबाव्या, या विदर्भी जे कोणी पण आहे यांच्यावर सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी हीच विनंती.